असणार आहे. परंतु या मॅचच्या वेळेला तू कसा काय विचार केला होतास, मनामध्ये काय विचार चालू होता तुझ्या मनात? आम्ही मागाशी जाम बेकार हरलेलो आणि आम्हाला ही एक मॅच जिंकायचीच होती कारण स्कोअर कमी पडलेला आणि आम्हाला यश आलं ते प्रकाश आलेकरला बाद करण्यात पहिले आणि स्कोअर कमी झाल्याने एक मॅच जिंकणं आम्हाला गरजेचंच होतं. म्हणून आम्ही परफॉर्मन्स करून टीम वर्क करून सर्व व्यवस्थित खेळून मॅच जिंकली. चांगला परफॉर्मन्स केलास. पुढच्या मॅचसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी प्रितेश पाटील आणि मुन्ना बुखारी. थँक्यू विकास दादा. कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत सरखल कानजी आंग्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट आरसी ग्रुप थळ या दोन संघादरम्यानची लढत पाहूया. आता ही मॅच कशा पद्धतीने होणार. दोन्ही संघांचा खेळ जर आपण पाहिला, पहिल्या मॅच मध्ये अगदी वन साइडेड झाला होता. दमदार कामगिरी दोन्ही संघाने त्यांच्या पहिल्या मॅच मध्ये केली होती. श्रेयस पत्रे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. एक अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू वरती अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर्स मधनं आपण पाहतोय चेंडूला खेळलं होतं. सिंगल मात्र पहिला चेंडूवरती आले आणि एका धावेनिशी बॅटिंग करणारा बॅट्समन सनी याने मात्र आपल्या धावांचं अकाउंट ओपन केले आणि त्याच वेळी आपण पाहतो आता बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतोय एक लिजेंडरी प्लेअर ऋषिकेश साखरकर. तंत्रशुद्ध बॅटिंग करण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू. अर्थात पहिल्या मॅच मध्ये ऋषिकेशने खऱ्या अर्थानं आपल्या बॅटचा जलवा दाखवला होता. आपल्या बॅटचा करिश्मा आणि आविष्कार त्याने दाखवला होता. पाहूया त्याच पद्धतीची इनिंग या मॅच मध्ये टू बी कंटिन्यूड करणार का ऋषिकेश साखरकर. ऋषिकेश बद्दल बोलायचं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने खेळल्यात आणि कुठेतरी जर आपण पाहिलं त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करणं हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे चॅलेंज असणार आहे. जर आपण त्याची बॅटिंग पाहिली ना तर अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने तो खेळतोय. राईट मोर द विकेट. इथे मात्र आपण पाहतोय श्रेयस पत्रेची अफलातून गोलंदाजी ऋषिकेशला मात्र चकवले. अगदी चांगला मारा पाहायला मिळतोय. आरसी ग्रुप थळ आणि समोरचा संघ कैलासवासी नामदेव साखरकर. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी लाऊड अपील पाहायला मिळालं. पंचांकडून मात्र कोणताही इशारा येत नाहीये. षटक क्रमांक पहिला चालू असताना अगदी टिच्चून मारा आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज श्रेयस पत्रे मात्र अगदी वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी करतोय. एक चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन पाहायला मिळालंय आणि ऋषिकेशला त्याने मात्र जखडून ठेवले. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय ते फंबल झालेला पाहायला मिळतो बॅट्समन. हा चेंडू सुद्धा निर्धावालाय. अगदी कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. अगदी वाखाणण्याजोगी अशी गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. खऱ्या अर्थात जर आपण पाहिलं तर आपल्या लौकिकाला साधीशी कामगिरी करतोय तर गोलंदाज श्रेयस पत्रे. येथे यावेळी चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे आणि पंचांकडून इशारा आला. येस इट इज वाईड. नाउ स्कोर मूव्स ऑन 3 ओव्हर नंबर फर्स्ट इन द प्रोग्रेस. पहिलं षटक चालू आहे. कुठेतरी धावसंख्या कमी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये श्रेयस पत्रेने पुन्हा एकदा दाखवून दिलं मला का पॉवर प्ले स्पेशालिस्ट समजलं जातं. पण समोर जर आपण पाहिलं ना ऋषिकेश कुठेतरी बॅकफूट वरती आहे. येथे पुन्हा एकदा ऋषीला चकवले. अगदी चांगला मारा म्हणावा लागेल. खऱ्या अर्थाने इम्प्रेस केले अगदी पहिल्या षटकामध्ये. अगदी चांगल्या टप्प्यावरती मारा केलाय. अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा आपण पाहतोय तो गोलंदाज श्रेयस पत्रेद्वारा आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं ना तर धावफलकावरती फक्त 4 धाव पाहायला मिळतात. येथे पुन्हा एकदा सनीला बीट केलं आणि त्यानंतर अगदी चांगलं यष्टी रक्षण आणि पंचांकडून इशारा आलाय की आता हा डिसिजन जाईल तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये आणि पाहूया आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय.
अगदी चांगला मारा पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाचा कमालीचं प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा पाहायला मिळालं. अगदी चांगल्या पद्धतीने किपिंग केलं आणि फलंदाजाला मात्र आपण पाहतोय स्टंपिंग करण्याचा चान्स आहे. स्टंपिंग झाले की नाही झाले पण जर निर्णय घेत आहेत आणि काही मोमेंटमध्ये आपल्याला कळेल की निर्णय नक्की का आलाय. षटक क्रमांक पहिला चालू असताना धावफलकावरती 4 धावा पाहायला मिळतात. डिसिजन पेंडिंग. शाबीर इलेव्हन थर्ड आणि त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वायशेत या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मधल्या इनिंगमध्ये जो मधला वेळ असेल त्यावेळी शाबीर इलेव्हन थर्ड आणि त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वायशेत संघाचा कॅप्टन आपण नाणेफेक करायला यायचं आहे. अंपायर आपला डिसिजन कळवायचं आहे. अँड यस लेडीज अगदी चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. कमालीची किपिंग आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं त्यामध्ये श्रेयस पत्रेने अगदी बहरदार गोलंदाजी केली आणि केवळ 4 धावा त्याने पहिल्या षटकात खर्च केल्या. कुठेतरी बॅटिंग करणारा संघ स्ट्रगल करतोय. बॅटिंग करणारा संघ तो बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. सनी बाद झाला आणि त्यानंतर एक एक्सपोज बॅट्समन आणि नेहमीच आपल्या तडाखब्यांना बॅटिंगसाठी परिचित असलेला चैतन्य हातने जातो मैदानामध्ये. ऋषिकेश आणि चैतन्य ही खऱ्या अर्थानं या संघाची महत्वाची जोडी असणार आहे. या दोन खेळाडूंकडे जे खेळण्याचं टेक्निक आहे, जे टेम्परामेंट आहे ते अगदी अफलातून पद्धतीचं आहे. सो पाहायचं आहे ही मॅच कशा पद्धतीने रंगणार. पहिल्या षटकामध्ये श्रेयस पत्रे आता धाऱ्याची भेदकता आपण अनुभवली. 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणारा संघ पूर्णतः बॅकफूटवरती. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवरती अमोल करत पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती फटका अगदी चांगला आहे. टायमिंग अगदी प्रभावी. चेंडूला खेळ स्ट्रेट ऑफ द विकेट चेंडू सीमारेचा पलीकडे पहिला चेंडूवरती या साइड इज वेलकम बॉडी फॉर टीम नामदेव सर. पहिल्या चेंडूवरती अमोलचं अगदी चोकरानं स्वागत केलंय. मोस्ट वेलकम केले ऋषिकेश याने. अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय झल आणि इथे मात्र मोठा धक्का बिग ब्लो म्हणावं लागेल. ऋषिकेश साखरकर जाईल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाउन नाउ.
आरसी ग्रुप थर्ड संघाकडे पाहिलं तर त्यांची गोलंदाजी अटॅक, त्यांचा बॉलिंग अटॅक अगदी दमदार आहे. मागील मॅचमध्ये सुद्धा त्यांच्या बॉलर्सनी फलंदाजांना अक्षरशः निष्प्रभ केलं होतं आणि त्या बॉलिंग अटॅक समोर जर धावसंख्या चांगली रचायची असेल ना तर इथे आवश्यकता आहे चांगल्या बॅटिंगची. त्यासाठी बॅट्समनकडे चांगल्या पद्धतीचे कॉन्फिडन्स लेवल पाहिजे, तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत आणि तरच तुम्ही एक मोठी धावसंख्या इथे रचू शकेल. गौरव माळी पाहायला मिळतो नवीन बॅट्समन. येथे मात्र चैतन्याला बीट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. अमोल घरतचा जर आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याने याच पद्धतीचा प्रभावी मारा केला होता आणि सलग दुसऱ्या मॅच मध्ये तो कन्सिस्टन्सी कायम ठेवतोय आणि त्याचमुळे तो आजच्या दिवसभरामध्ये यशस्वी ठरलाय. पण चैतन्याच्या बॅटमधनं खास त्याच्या स्टाईल मध्ये चेंडूला भिरकावून दिला. स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर लॉंग ऑफ, इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. खऱ्या अर्थानं हा चेंडू स्लॉट मध्ये होता. चैतन्य याच्या एक तगडा प्रहार त्याने केला या झेंटूवर आणि संघाची धावसंख्या सुद्धा अगदी फुलताना पाहायला मिळाली. हा झेंटू मात्र आपण पाहतोय चकवा दिलाय. फलंदाज पूर्णपणे बुचकळत आणि संभ्रमात पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर कमालीचा कमबॅक म्हणावा लागेल. अगदी दिमागदार पुनरागमन अमोल घरत करतोय. धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळाल्या. 1 to go. हा चेंडूवर गौरवने ठोकलाय सरळ सीमारेषा पलीकडे. once again big hit by गौरव माळी. एकवीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दुसऱ्या ओव्हरच्या खेळानंतर दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता दाखवल्या, अग्रेसिव्हपणा दाखवलाय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. खऱ्या अर्थानं प्रेशर आलं होतं आरसी ग्रुप थर्ड अर्थात नामदेव साखरकर पुरस्कृत सर्कल काळूचंद्र संघावरती आणि दडपण आल्यानंतर आपण पाहतोय ते दडपण झुगारून बॅटिंग केली. क्रिकेटमध्ये ही बिनधास्तपणा तुमच्याकडे असणं गरजेचं असतं आणि त्याच पद्धतीचा बिनधिकपणा आणि बिनधास्तपणा बॅट्समन आपण पाहतोय बॅटिंग करतायत. श्रेयस पत्रे गोलंदाजीला आला. पहिला चेंडू अगदी खोलात पाहायला मिळतोय. तितका चांगला फटका मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे कोणतीही धाव या चेंडूवर मिळत नाहीये. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूवरती आपली फिंगर रोल केली होती आणि त्यानंतर फलंदाज मात्र आपण जर पाहिलं ना थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. चैतन्य हा या संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनला खऱ्या अर्थानं अगदी आघाडीवरती येऊन लढायचं असतं. कुठेतरी असं म्हटलं जातं की कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम फ्रंट आणि त्याच पद्धतीने फ्रंटवरती येऊन लढावं लागेल चैतन्याला. हा चेंडू मात्र आपण पाहतोय जास्त एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न अंगलटालाय. श्रेयस पत्रेच्या लेग स्टंपच्या बाहेर प्लस एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात वाईट +1 अशा पद्धतीने या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2 आणि धावफलकावरती एकंदरीत 23 धावा लागत आहेत. जिथे ओव्हर क्रमांक 30 चालू असलेला पाहायला मिळते. कुठेतरी आता चांगल्या पद्धतीचा मोमेंटम मिळाला बॅटिंग करणाऱ्या संघाला असं म्हणण्यास वावगं ठरणार नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय श्रेयस पत्रे याची अचूकता अगदी खुलात गोलंदाजी करतोय. बॅट्समनला कोणत्याही पद्धतीने मोठा शॉट करण्याचा फ्रीडम तो देत नाहीये आणि खऱ्या अर्थाने ही खासियत या गोलंदाजाची. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय प्ले अँड मिस. अगदी चांगला मारा
खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं श्रेयस पत्रे हे खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. कारण तो जरी थळचा असेल तरी संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त व्हेरिएशन असलेला तो गोलंदाज आहे. आणि मैदानावरती आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन तो मैदानावरती दाखवतोय. आणि त्याचमुळे आपण पाहतोय फलंदाजीकडे फलंदाज हॅलो 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 षटक क्रमांक 3 धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळतात. तिसरी ओव्हर मात्र आपण पाहतोय ते फिनिश झालेली आहे. आणि त्याच वेळी शाबीर 11 थर्ड संघाचा कॅप्टन आणि त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वाशिम संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी त्वरित कॉन बॉक्स मध्ये यायचं आहे. 25 ऑन द बुट. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आहे आता शिल्लक. आणि पाहूया शेवटच्या 2 ओव्हर कशा पद्धतीने होईल. बिट्टू बिट्टू गोलंदाजी मार्गवरती आता मात्र राकेश रामनाथकर पाहायला मिळतोय. अगदी अनुभवी गोलंदाज म्हणून तो प्रसिद्ध आहे. पाहूया राकेशची गोलंदाजी या मॅच मध्ये कशा पद्धतीने होईल. नेहमी अॅक्युरसीवरती गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून राकेशला पाहिलं जातं. पहिला चेंडू यू मिसाइल विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केले पहिल्या चेंडूवरती आणि गौरवला दाखवलाय तंबूचा रस्ता. फलंदाजी असणार आहे बाद. सेकंड विकेट इन अ reward. A fantastic piece of bowling by जय लंकेश ग्रुपचे जे सगळे व्हॉलेंटियर आहेत जे मागचे उभे आहेत बसलेले ते सोडून जे या ठिकाणी असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे की व्यासपीठाच्या समोर येऊन या ठिकाणी थांबायचं आहे. जे मागे आहेत चेंडू देण्यासाठी त्यांनी फक्त राहू दे त्याकडे. मागच्यांनी राहू दे. बाकीचे या आणि या इकडे या. आणि हा हायट्रिक बॉल असणार आहे. जर का राकेशने हायट्रिक अचीव केली तर जयेश लट यांकडून 500 रुपयाचा पारितोषिक. हायट्रिक बॉल फॉर राकेश. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. राकेशच्या गोलंदाजीचा करिश्मा पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 14 पाहायला मिळाले. चेंडू मात्र लॅक्सच्या बाहेर पण त्या सांगतायत वाईट टॉस एकदम. नागेश विकास राकेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आणि इथे पुन्हा एकदा चकवले. चांगल्या पद्धतीचा मारा पाहायला मिळालाय. राकेशने मात्र अगदी कमालीचा मारा केलाय.
प्रभावी मारा पाहायला मिळाला. अचंबित करणारी गोलंदाजी तो करतोय. फलंदाज मात्र आपण पाहतोय गोलंदाजाला सामोरे जात असताना कुठेतरी बॅकफूटवरती आहेत, पिछाडीवरती पाहायला मिळतात. चेंडू मात्र आपण पाहतोय पेस मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना आणि धाव फलकावरती आपण जर नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात 29 धावा. षटक क्रमांक 14 चालू आहे. या षटकांमध्ये धावांची अगदी कंजूसी पाहायला मिळाली. तिकट मारा आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली राकेश याने. त्याचमुळे आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ संघर्ष करतोय आणि संघर्ष करत असताना आता आवश्यकता असणार आहे मोठ्या स्ट्रोकची. आता मात्र फक्त आणि फक्त एक्सप्लोसिव्ह बॅटिंगसाठी प्रयत्न करावे लागतील. 4 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय 30 धावा धाव फलकावर लागल्यात आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल. कोणत्या नीती रणनीतीने बॅटिंग करणारा संघ बॅटिंग करेल. ऑन द बोट आफ्टर 4 ओव्हर. शेवटचं षटक मात्र आपण पाहतोय येणं शिल्लक आहे आणि अंतिम षटकामध्ये राजेश पाटील पाहायला मिळतोय. पाहूया आता नेक्स्ट मॅच कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नेक्स्ट मॅच अनाउन्स कर प्रितेश. शाबीर 11 थर्ड, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वायशे. चला कॅप्टन त्वरित यायचं कॉन बॉक्स मध्ये. चेंडू मात्र आपण पाहतो अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक आहे, त्याने मिसफील्ड केल्यानंतर सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये. इथे आता धावा कशा येतात याला फारसं महत्व नाहीये, पण धावा येणं बॅटिंग करण्यासाठी अगदी महत्वपूर्ण आहे आणि त्याच पद्धतीच्या धावा आता इथं सुद्धा पाहायला मिळाल्या. 32 धावा धाव फलकावर लागल्यात. इथून जर का पुढे आणखीन 10 ते 12 धावा ऍड झालेला बॅटिंग करणाऱ्या संघाच्या टोटल मध्ये तर ते धाव संख्येसाठी समोरच्या संघासाठी सन्मानजनक धाव संख्या होऊ शकेल. राजेशचा हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी स्लोवर वन स्वरूपाचा होता. पुन्हा एकदा मैदानावरती सेम सिनारिओ. खराब क्षेत्ररक्षण. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वायचे संघाचा कॅप्टन अद्याप परत आला नाहीये. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वायचे संघ आपला कॅप्टन हे ओव्हर सामन्याच्या आधी आमच्या कॉन बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. चेंडू लाऊड अपील पर्यंत कोणताही इशारा येत नाहीये. अगदी दमदार मारा पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने कमाल केली. पहिली मॅच असेल किंवा दुसरी मॅच असेल, आरसी ग्रुप थर्ड संघाने एक चांगल्या पद्धतीने एक मारा केलाय. इथे मात्र फटका अगदी ताकदवान आहे, परंतु अमोल घरतकडनं अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. कमालीचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला त्याच्याकडनं सीमा रेषे जवळ. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डबल कंप्लीट केले वेगामध्ये. संघाची धावसंख्या 36 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आणि या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 2 to go असणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. येथे जर एखादा बिग हिट आला ना तर धावसंख्या बॅटिंग करणारा संघ अगदी सन्मानजनक पद्धतीने उभारू सुद्धा शकेल. ही मॅच अगदी क्रुशियल आहे दोन्ही संघांसाठी आणि त्याचमुळे आपण पाहतो अगदी चांगलं बॅटल पाहायला मिळालं दोन्ही संघांमध्ये. येथे मात्र आपण पाहतोय मिस्टाईन स्ट्रोक चैतन्य हातनीचा आणि चैतन्य याला जावं लागेल तंबूमध्ये परत. वन मोर विकेट डाऊन. आहे ओम याने जर षटकार मारला तर 100 रुपये. आणि मंगेश मामा पाटील तळेगाव यांच्याकडनं केदारच्या षटकारासाठी 500 रुपये. पण केदार अनफॉर्च्युनेटली नॉन स्ट्राईकला राहणार आहे कारण चेंडू शेवटचा न शिल्लक आहे. 36 ऑन द बूट नाव. चेंडू वरती ओमने खेळलाय मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय झेल आणि ओम मात्र आपण पाहतोय
गोल्डन डक वरती झालाय बाद. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 36 आणि विजयासाठी लक्ष असणार आहे 37 धावांचं. पाहूया दुसऱ्या सत्राचा खेळ कशा पद्धतीने रंगेल यासाठी मी घेऊन जातोय दुसऱ्या सत्रामध्ये भाईजान यांच्याकडे. दरम्यान नाणेफेक केली जाते या ठिकाणी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वायशेत विरुद्ध शाबीर 11 थर्ड. नाणेफेक करून घ्यायची आहे. विश्वनाथ पाटील यायचं आहे आपण. नाणेफेक आपले शुभ हस्ते करायचे या. कॅमेरामन लगेच हा दुसरा माईक आला का लगेच कॅमेरा आपला इकडे वळला पाहिजे. नाणेफेक करते डू ऑर डाय मॅच. टेल इज द कॉल. आपा येतोय. आदिल कुरेशी नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करू आदिल डू ऑर डाय मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये तू जरासा दडबाव घेतला स्वतःवर फलंदाजी करण्याचा. आता मात्र कशा पद्धतीची तुझी स्ट्रॅटेजी असेल? आता आम्ही पहिले फिल्डिंग करून कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू 30-35 पर्यंत आणि मग बॅटिंगला चांगला परफॉर्मन्स देऊ. ओके, ऑल द बेस्ट तुला. खरोखर अतिशय शुभकामना आहे. धीरज, मगाशी चांगली सुरुवात झाली होती तुमची. मध्ये तब्बल 30 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र तुमची फलंदाजी ढेपाली. ती चूक तुम्हाला आता नक्कीच सुधारावी लागेल. काय स्ट्रॅटेजी करशील आता या वेळेला? मात्र डू ऑर डाय मॅच आहे. आता पॉवर प्ले झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या 3 ओव्हरपर्यंत आम्ही टिकण्याचा प्रयत्न करू आणि मॅक्सिमम 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि टार्गेट आमचं बहुतेक आदिलच असेल, नो डाऊट. त्याला आम्ही लवकरच बाद करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. घेऊन चलतोय पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये भाईजान बुखारी. ओव्हर टू भाईजान. धन्यवाद विकास दादा, धन्यवाद प्रीतेश सर. तो सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार जय लंकेश पुरस्कृत थर्ड ग्राम पंचायत लीग 2022 पर्व पहले इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं. और दोस्तों, पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए निर्धारित 30 गेंदों में 36 रन बनाए और 37 रनों का लक्ष्य खड़ा किया है. क्या इस लक्ष्य को पार करने में कामयाब होगी बल्लेबाजी करने वाली टीम आरसी ग्रुप थल? ये तो आने वाला वक्त और समय बताएगा. गाणं गाणं पंच 2 मिनिटं फक्त बसा, आराम करा 2 मिनिटं. नवीन पनवेल शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी जयलंकेश ग्रुपतर्फे थर्ड ग्रामपंचायत लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत करतोय. वेलकम सर, वेलकम. खूप खूप त्यांचं स्वागत. पंचांना विनंती करतोय सामना चालू असू दे आपला. या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मी जयलंकेश ग्रुपला सगळ्यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. रुपेश दादा ठोंबरे आणि त्यांचे सोबत त्यांचे सहकारी आलेले आहेत या ठिकाणी या स्पर्धेसाठी. आणि आपण ती भव्य दिव्य जी चषकत बघत आहोत, पहिल्या 4 क्रमांकाची 6 फुटी चषक, 5 फुटी चषक आणि त्याच्यानंतर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक.
मी सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण रुपेश दादा ठोंबरे बिनधास्त यांचं सन्मान करायचं आहे. प्रेमाचं प्रतीक मायेची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. रुपेश दादा ठोंबरे यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय आणि मायेची उबदार शाल सुद्धा त्यांना दिलेली भगवी शाल आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा खूप खूप या ठिकाणी स्वागत सन्मान. आमच्या थळ ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये त्यांचं खूप खूप स्वागत केलं जाते. त्यांच्या सहकार्यांना सुद्धा घ्यायचं आहे त्या ठिकाणी फोटोमध्ये. थळ पंचायत भव्य दिव्य स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतोय. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. शब्दाला मान दिला त्यांनी आमच्या ग्रामपंचायत लीगसाठी आणि एवढ्या लांबून सुद्धा प्रवास करून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. घेऊन चलतोय कॉम्बॉक्समध्ये प्रितेश पाटील आणि मुन्ना बुखारे. धन्यवाद दादा. तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज भावेश अपने ओर की अगली गेंद यहाँ पर अच्छी गेंद सेम टप्पा सेम लाइन यहाँ पर डॉट गेंद की संभावना होती हुई. दोस्तों अक्सर कहा जाता है सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है. सड़क कितनी भी साफ हो धूल तो हो ही जाती है और इंसान कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है. और यहाँ पर जकड़ कर रखा है भावेश ने और इस बार अपने इरादे स्पष्ट किए. गेंद हवा में मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर मस्तक पे दस्तक गेंद सीमा पार टीपीएल षटकार. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये नाम की तरह रोशन बहल बल्लेबाजी करने में कामयाब होते हुए पहली गेंद वाइट थी उसके बाद डॉट उसके बाद आसमान दिखाते हुए बल्लेबाज रोशन ऑन द फायर. तो इस बार फिर से एक बार क्या कमबैक करने में कामयाब होंगे गेंदबाज भावेश अपने बॉलिंग मार्क पर. इस बार अच्छी गेंद गुल्लेस बॉल पे टप्पा खाने के बाद थोड़ा सा गति में परिवर्तन किया था एक्सपेरिमेंट किया था और उसमें कामयाब हो गए गेंदबाज भावेश. डॉट गेंद की संभावना और स्कोर का हुआ मात्रा मरगुणे लेखक शुभम कानपुरे सर बतलाते हुए 7 रन. महेंद्र सिंह धोनी माही साक्षी भाभी का हीरो जिसे कहा जाता है उनका जर्सी नंबर 7 स्कोर बोर्ड पर आता और ये देखिए बल्लेबाज का 7 माही ठोक रहा है. पर यहां पर आउटफील्ड खराब होने के कारण एक ही रन मिलता हुआ. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. एक ही रन पर मुकम्मल यहां पर होना होगा बल्लेबाज रोशन को. इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 8 रन स्कोर बोर्ड पर. पहला आउट प्रगति पर. जीतने के लिए 30 गेंदे 37 रनों की जरूरत और यहां पर आसमान दिखाने में कामयाब होते हुए बल्लेबाज रोशन. फिर से एक बार भावेश अपने ओर की अगली गेंदबाजी करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज. इस बार अच्छी कैच. व्हाट अ फैंटास्टिक कैच बाय केदारनाथ सागरकर. डीजे भावेश स्कोर रुका हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर. जबकि पहला पावर प्ले का षटक जारी है. गेंदबाजी मार्ग पर भावेश. स्ट्राइक पे बल्लेबाज 1 डाउन बल्लेबाज राकेश रामनाथकर. तो क्या स्ट्रैटेजी रहेगी गेंदबाज
भाविश की। क्या फिर से एक बार गनिमी कावा और यहाँ पर रोकने में कामयाब होंगे? जिस तरह से महाभारत में अभिमन्यु को चक्रों में फांस दिया था कौरवों ने, तो यहाँ पर चक्रों में फांसना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। डू एंड डाई, करो या मरो, इस स्थिति में डालना होगा बल्लेबाजी करने वाली टीम को। गेंदबाज भाविश इस बार स्क्वायर कट किया, रूम बढ़ाकर खेल दिया है, नजाकत बड़ा शॉट, टीपीएल चौकार। जो T20 का मैच हुआ, इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पे 6 छक्के लगाने का इतिहास बनाने वाले खिलाड़ी युवराज सिंह, जर्सी नंबर 12, और इंग्लैंड के ही रानी से शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए। ये दबदबा युवराज सिंह का यहाँ पर 12 अंक स्कोर बोर्ड पर आता हुआ। दोस्तों, आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के कहना चाहूंगा, देवदास की तरह जान मत दो यारो, ना चंद्रमुखी ना पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। और यहाँ पर चैतन्य हाथ ने पहली गेंद यहाँ पर नो करार करते हुए, अंपायर जी का इशारा यहाँ पर नो, बीमर किस्म की गेंद। 1+1 कुल मिलाकर दो रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 14 रन। फिर से एक बार चैतन्य हाथ में कप्तान गेंदबाजी करते हुए, स्ट्राइक पर राकेश रमनाथकर, फ्रीड की गेंद, यहाँ पर गेंद के नीचे खिलाड़ी, पर क्या होगा? यहाँ पर वही होगा जो मंजूर है खुदा होगा। यहाँ पर फ्रीड की गेंद का फायदा न उठा सके बल्लेबाज राकेश रामनाथकर। इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद को ढकेल दिया पॉइंट रीजन में। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है। अगर राकेश रामनाथकर 3 छक्के लगाते हैं तो जयेश लडीन की जानिब से 500 रुपए का इनाम। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रन स्कोर बोर्ड पर। स्ट्राइक पे बल्लेबाज तुषार पाटिल, पिछली मैच में धुआंधार बल्लेबाजी करने वाले खिलाड़ी, अभी स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पे राकेश रामनाथकर, गेंदबाजी मार्ग पर चैतन्य हाथ ने, और इस बार देखिए नजाकत बड़ा स्ट्रोक, गेंद एक्स्ट्रा कवर, बॉर्डर लाइन के पार, टीपीएल चौकार। सवारी भवानी चौक इस बार लोअर फुल टॉस की जमीन के से, और देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ बल्लेबाज क्योंकि दोस्तों थर्ड अंपायर लिया है, डिसीजन पेंडिंग। जोपर्यंत डिसिजन येईल तोपर्यंत मी सांगू इच्छितो की आपण ही 4 भव्य दिव्य चषक बघतो या ठिकाणी। ती प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक, ती संपूर्ण 4 बक्षिसं ही आमचे सन्माननीय रुपेशदादा ठोंबरे, शिवसेना शहर प्रमुख नवीन पनवेल, बिनधास्त नावाने ज्यांना संबोधन त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत। त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी ही 3 चषकं आहेत, ती आमचे सन्माननीय रुबीन काका साखरकर यांच्याकडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे सन्माननीय सरपंच साहेबांकडून बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी 2 कूलर आहेत, आणि त्याचप्रमाणे सिक्सर किंगसाठी सुद्धा एक जबरदस्त एक आकर्षक अशी भेटवस्तू आहे, ती सुनील पत्रे सरपंच साहेब आमच्या यांच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे कैलासवासी ताराचंद, मनोरमा ताराचंद बुदके यांच्या स्मरणार्थ आमच्या संघाने या ठिकाणी एक चांगली सन्मान चिन्ह ठेवलेले आहेत सामनावीरांसाठी। ही संपूर्ण बक्षिसं आपण बघतो या ठिकाणी। या सर्व सन्मानवीरांचं खूप खूप आभार। त्याचप्रमाणे आपण सायकल बघतोय, जो मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सायकल आहे, ती शाबीरबाई कुरेशी यांच्या माध्यमातून आलेली आहे, आणि आमचे सन्माननीय सागर आप्पा जामकर यांच्याकडून संघाचा जो
मॅच विनिंग जो फायनल मारणारा जो संघ मालक आहे त्याच्यासाठी एक सायकल आहे, रेसिंग सायकल, एक धाव आरोग्यासाठी. त्या दोन्ही जे आमचे दाते आहेत शाबीरबाई कुरेशी आणि सागर आप्पा जामकर यांचं सुद्धा मनापासून खूप खूप आभार. घेऊन चलतोय सामन्याकडे आपल्याला या ठिकाणी जो सामना चालू आहे. धन्यवाद. तो फिर से एक बार यहाँ पर चैतन्य आदमी राकेश रामनाथकर के लिए और यहाँ पर स्क्वायर कट करना चाहते थे पॉइंट रिजर्व में खिलाड़ी और यहाँ पर देखिए आत्महत्या करने पर मजबूर, नजर हटी, दुर्घटना घटी, डीजे को मौका. राकेश चौहान नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए. दोस्तों अक्सर मराठी में कहा जाता है मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, और यहाँ पर थोड़े अपने गति में परिवर्तन किया था, ब्रेक नहीं लगाया और बल्लेबाज आत्महत्या करते हुए बैक टू द पैवेलियन. राकेश रामनाथकर, क्रिकेट की परिभाषा में आत्महत्या जिसे कहा जाता है, मजबूर किया ऋषिकेश दादा साखरकर ने. अच्छी स्टंपिंग वहां पर. नए बल्लेबाज राकेश चौहान स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पे तुषार पाटिल, गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज चैतन्य हाथणे, और स्कोर जा पहुंचा है 21 रन स्कोर बोर्ड पर. तो फिर से एक बार चैतन्य हाथणे अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे राकेश चौहान. इस बार गेंद हवा में पर गिर जाती है, आउटफील्ड खराब होने के कारण. थर्ड मैन रीजन डिक्लेयर जोन में इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 22 रन. टूर की समाप्ति के बाद 22 रन. यहाँ पर थोड़ी सी रनों की बौछार ज्यादा हो चुकी है, जबकि जीतने के लिए 18 गेंदें. अभी भी हमारे गुण लेखक शुभम कानपुरे सर बतलाते हुए 15 रनों की जरूरत. 18 गेंदें 15 रन. तो यहाँ पर डिपेंड करना होगा, हर एक गेंद के ऊपर रोकना होगा, चमत्कार करना होगा, विकेट का पतन करना होगा, तब यहाँ पर कुछ कर सकते. क्योंकि आज के दिन का ये प्रतियोगिता का डू एंड डाई जिसे कहा जाता है. दोनों भी टीमें यहाँ पर पहला राउंड जीत कर आ चुकी है. तो फिर से एक बार क्या रणनीति रहेगी. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज साहिल धोंडे. पिछली मैच में साहिल धोंडे ने लाजवाब गेंदबाजी की थी और तीसरे गेंदबाज ठहरे थे जिन्होंने विकेट की हैट्रिक लगाई थी. 18 गेंदें, अभी भी 15 रनों की जरूरत. स्ट्राइक पे बल्लेबाज तुषार पाटिल, नॉन स्ट्राइक पे राकेश चौहान. तो दोस्तों अक्सर मैं कहता रहता हूं, जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता. यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता. आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का फिर से एक बार जय लंकेश पुरस्कृत टीपीएल. थँक्यू मुन्ना. या ठिकाणी रुपेश दादा ठोंबरे खूप अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आमच्या इथे आले होते. त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय जय लंकेश ग्रुप तर्फे या आयोजित पंच थांबा. वेट फेअर ऑफ सेशन. खरोखर मनापासून आभार. आपण या ठिकाणी आलात, आपला वेळात वेळ खर्च केलात. रुपेश दादा ठोंबरे बिनधास्त धन्यवाद. तो दोस्तों मराठी में अक्सर कहा जाता है, पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात. पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात, कळू द्या त्या आकाशाला तुझी खरी अवकात. और यहाँ पर उसी तरह से बल्लेबाज तुषार पाटिल ने चौवा लगाया डीप एक्स्ट्रा कवर बॉर्डर लाइन के पार. टीपीएल चौकार. डीजे को मौका. के ऊपर चौवे के ऊपर आगाज किया है तुषार पाटिल ने. इस बार अच्छी गेंद साइड कट स्टॉप, गेंद सीधा विकेट कीपर ऋषि दादा साखरकर के हाथों में. कोई रन की गुंजाइश नहीं यहाँ पर, और गुंजाइश को खारिज करते हुए पहली गेंद पर जरूर चौवा जड़ा था. दोस्तों मैं अक्सर कहता हूं, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता. पहली गेंद पर चौवा जरूर जड़ा था, पर अच्छा कमबैक गेंदबाज साहिल द्वारा. पर इस बार गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, चैतन्य हाथ के हाथों में कैच. डीजे को मौका.
15 गेंदे 11 रन। यहाँ पर थोड़ा सा कम बैक करना होगा। फील्डिंग करने वाली टीम कैलाशवासी नामदेव साखरकर पुरस्कृत सरखेल कान्होजी आंग्रे इस मैदान पर बल्ले फील्डिंग करते हुए अभी भी 15 गेंदे 11 रनों की जरूरत। क्या रणनीति रहेगी नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए आरसी ग्रुप थल की जानिब से सत्यम कोहली। तो देखना है 15 गेंदे 11 रनों की जरूरत। और इस बार के दवा में एलिवेशन देखिए दोस्तों, ऊंचाई ज्यादा का लंबाई कम और यहाँ पर दोनों खिलाड़ियों के बीच तालमेल नहीं था और उसका फायदा हुआ बल्लेबाजी करने वाली टीम सत्यम कोहली का। यहाँ पर तू मैं दोनों ने मिस कॉल किया और गेंद को लाइफ लाइन में थी बल्लेबाज सत्यम कोहली। और क्रिकेट में अक्सर कहा जाता है चुकीला माफी नहीं, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश। पर सत्यानाश किसका होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। 2 रन, अंपायर सर का इशारा 2 रन। यहाँ पर इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 28 रन स्कोरबोर्ड पर। जीतने के लिए भी 9 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर साहिल धोंडे अपने ओर की अगली गेंद नए बल्लेबाज सत्यम कोहली जिन्होंने अभी 2 रनों के साथ अपना अकाउंट ओपन किया। क्या फिर से एक बार स्ट्रैटेजी यहां पर रहेगी गेंदबाज साहिल की। इस बार लोअर फुल टॉस के पॉइंट डिजाइन में खेलने का प्रयास, रनआउट का खतरा हो सकता है। डेंजर जोन में थे आरसी राकेश चौहान और बाल बचे। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया बल्लेबाज राकेश चौहान का 9 सेकंड पर। स्कोर रुका हुआ 28 रन, डॉट गेंद जाती हुई, कोई रन की गुंजाइश नहीं। फिर से एक बार साहिल अपने और की अगली गेंद सामना करेंगे सत्यम कोहली। इस बार आड़े बल्ले से खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, गेंद ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते तब तक 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 29 रन। जीतने के लिए अभी भी 12 गेंदे 8 रनों की जरूरत। यहां पर अभी मेडन ओवर डालना होगा, विकेट का पतन करना होगा, एक चमत्कार करना होगा। दोस्तों अक्सर कहा जाता है जो पसीने से नहाते, जो पानी से नहाते वो लिबास बदलते, जो पानी से नहाते वो लिबास बदलते। 12 गेंदे 8 रनों की जरूरत और जो पसीने से नहाते। राकेश चव्हाण, मॅच संपल्यानंतर आपण जरा व्यासपीठाजवळ यायचं आहे। जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते। यहाँ पर इतिहास बदलना होगा, यहाँ पर एक रोमांचक मुकाबला करना होगा। 12 गेंदे 8 रनों की जरूरत। चैतन्य हाथी निजी दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज सत्यम कोहली, नॉन स्ट्राइक पे राकेश चौहान। तो अपने ओर की पहली गेंद डालने के लिए तैयार। इस बार अच्छी गेंद, नजाकत, बड़ा स्ट्रोक। यहाँ पर सिर्फ दिशा देते हुए पॉइंट रीजन के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर रीजन में। तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रन स्कोरबोर्ड पर। जीतने के लिए 11 गेंदे 7 रनों की जरूरत। अभी यहाँ पर सिर्फ विकेट और डॉट गेंद यहाँ पर अनिवार्य होगी अगर टीम कैलाशवासी नामदेव साखरकर पुरस्कृत सरखेल कान्होजी आंग्रे टीम को जीतना है। पर इस बार देखिए स्क्वायर कट किया, नजाकत, बड़ा स्ट्रोक, भाग मिल्खा भाग्य बॉर्डर लाइन के पार, टीपीएल चौकार। चौवे की जरूरत थी, वो बल्लेबाज राकेश चौहान ने चौवा लगाकर अपने टीम का स्कोर खड़ा किया है 34 रन। जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत। यही बल्लेबाजी करनी होगी राकेश चौहान को। अभी भी 3 रन बनाने होंगे बल्लेबाजी करने वाली टीम आरसी ग्रुप थल। तो फिर से एक बार चैतन्य हाथ ने अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे। एक चौवे की सहायता से खेलते हुए बल्लेबाज राकेश चौहान स्ट्राइक पर। इस बार नजाकत, बड़ा स्ट्रोक, संयमी पारी जिसे कहा जाता है। और यहां पर देखिए खराब क्षेत्र रक्षण, एक तो गरीबी और उसमें आटा गीला। पर यहां पर 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है
35 रन। जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत। चैतन्य हाथी खुद कप्तान गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पे बल्लेबाज सत्यम कोहली। इस बार आड़े बल्ले से खेल दिया सिली मिड ऑन की दिशा में साहिल गेंद के नीचे। तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था। 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन के साथ स्कोर लेवल होता हुआ 36 रन। जीतने के लिए अभी भी मात्र 1 रन की दरकार। स्ट्राइक पे बल्लेबाज राकेश चौहान। जय लंकेश ग्रुप पुरस्कृत थल ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2022 पर्व पहले की धनाधाटी। यहां पर शुरुआत फिर से एक बार देखिए। डॉट गेंद, कोई रिंग की गुंजाइश नहीं। यहां पर हर गुंजाइश को खारिज करते हुए चैतन्य हाथ ने इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। सामना करेंगे राकेश चौहान। 7 गेंदे 1 रन की दरकार। इस बार डॉट गेंद जाती हुई और कोई रन की गुंजाइश नहीं। स्कोर रुका हुआ मात्र 36 रन। 6 गेंदे 1 रनों की जरूरत। यहां पर दोस्तों क्या समीकरण होगा, किसे गेंदबाजी के लिए आमंत्रित किया जाएगा? मुझे लगता है लेजेंड क्रिकेटर 40+ गेंदबाज केदारनाथ साकरकर या किसे इसमें होता हुआ। और केदारनाथ साकरकर ने अपने ऊपर भरोसा दिखाया है। अभी नहीं तो कभी नहीं। 6 गेंदे 1 रन पर डिपेंड करना होगा। अगर ये इतिहास बनाएंगे तो यकीनन यहां पर इस प्रतियोगिता में, इस टूर्नामेंट में उनका नाम लिखा जाएगा। 6 गेंदे अगर डॉट कराते तो विजयी हासिल होगी क्षेत्ररक्षण करने वाली टीम कैलाशवासी नामदेव साकरकर पुरस्कृत सर्किल कान्होजी आंग्रे टीम। स्ट्राइक पे सत्यम कोहली। यहां पर अभी राहुल जोगड़िया की तरह गेंदबाजी करनी होगी। पहली गेंद पर विकेट डीजे। ने जरूर सुनाई पर 5 गेंदे अभी भी दोस्तों 1 रन की दरकार। अगर बाबू साकरकर इसी तरह से गेंदबाजी करेंगे तो ये हारी भी बाजी जीतना उन्हें संभव में ला सकते। कौन होगा विजेता इस मैच में? नए बल्लेबाज श्रेयस पत्रे खुद कप्तान मैदान पर आते हुए। कप्तान चला सीना तान। तो देखना है 5 गेंदे अभी भी 1 रन की दरकार। बाबू साकरकर अपने ओर की अगली गेंद करने के लिए तैयार। इस बार हल्के हाथों से जरूर स्टीयर किया। रनआउट का खतरा हो सकता है और बल्लेबाज नॉट आउट। और यहां पर जीत हासिल करते हुए टीम आरसी ग्रुप थल कैलाशवासी नामदेव साकरकर पुरस्कृत सर्किल कान्होजी आंग्रे। तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे।